मोन्या दादा. ॲक्च्युली दादा नाही माझा, पण दादाच आहे. कारण की मी 11-12ला साताराला कॉलेजला होतो, त्यावेळी तो देखील माझा सिनियर होता तिथेही आणि इथेही आहे फॉर्च्युनेटली. तर त्याच्याशी बोलूयात आपण. हाय, कसा आहेस? बरं आहे. संडे कसा असतो तुझा? निवांत. इकडचा संडे आणि तिकडचा संडे, तुझ्या शिवतरचा संडे कसा असतो? इकडं झोपून असते, तिकडं रानातली कामं रानातली काम वगैरे असतात. आता त्यांच्याबरोबर. बरं ठीक आहे. ब्राईट संडे शुड बी विथ ब्राईट बॉईज. दादा तुमचं नाव सांगा. तेजस सावंत, आणि तुमचं गाव? लिंब, सातारा. लिमचे आहेत तुम्ही? दादा सातारा, पुणे स्वतः सातारा रोडला ते सातारा खिंड, लिमखिंड म्हणून गाव आहे दादा तिथलेत. तर त्यांना मी असं विचारतो की त्यांचा संडे कसा असतो, की दरवेळेस प्रत्येकाचे संडे वेगवेगळे असतात. आता तुमचा गावाकडचा संडे आणि इकडचा संडे काय फरक आहे? गावाकडे संडे काय कामात जातं आणि इकडे फिरण्यात, झोपण्यात. फिरण्यात झोपण्यात. म्हणजे अशी वेगळी काय गोष्ट आहे की अशी कोणती गोष्ट आहे की जी एस पी कॉलेजच्या रविवारात मिळते, रविवार जो असतो एस पी कॉलेजचा ती इथं मिळते पण गावाकडे मिळत नाही तुमच्या साताऱ्याला, अशी कोणती गोष्ट आहे? जास्त वेळ झोपता येतं इथं, जास्त झोपता येतं, घरी लवकर उठावं लागतं. काम वगैरे असतं, शेती आहे? हां, शेती काय असतं शेतात? आहे, ऊसच सगळं. ऊसच आहे का? दादांच्या शेतामध्ये भरपूर ऊस असतो आणि ते तिकडं त्यांच्या रविवारात भरपूर तिकडनं काम असतं. तर त्यांचा संडे असा असतो. पाहूयात पुढचा संडे. धावपळीचा संडे माहिती आहे? धावपळीचा संडे खूप पळापळ असते काकांची. आपल्या कॉलेजवरती सुद्धा असं दादा आहे, त्यांची खूप धावपळ असते. इकडे बोला काय संडे, तुमची डेफिनेशन काय संडेची? आजकाल सगळेच दिवस असे संडे सारखेच झाले आमचे. दररोज लेट उठायचं. असू शकतो, असू शकतो. झालेच संडे फंडे. मला तरी वाटतं की संडे एन्जॉय केलं पाहिजे प्रत्येक माणसाने. हो. तुमचा संडे कसा असतो? म्हणजे इटाली संडे इकडून तिकडं फील्डवरती जाण्यात, तिकडे प्रोडक्शन करण्यात असाच जातो. इकडे थोडा वेळ, तिकडे थोडा वेळ आणि जास्त करून झोपण्यात जातो. मग सकाळ झालेली तुम्हाला कळते कधी किंवा संध्याकाळ झाली कधी कळते? अरे संध्याकाळी एक वेळ कळते, पण सकाळ झालेली समजत नाही लवकर. असं आहे का? म्हणजे तरी 10-12 वाजता होते सकाळ आपली? नाही, एवढा हुशार नाही होत. जास्ती करून 9 जास्तीत जास्त. अरे बा, बघितलं त्यांची इतकी धावपळी, इतका धावपळीचा रविवार असतो यांना स्वतःच्या कामातून वेळ मिळत नाही आणि असा एन्जॉय करणं इट मस्ट. तर मी आपल्याला सॉरी माझं सुद्धा जमलिंग होते, माझा सुद्धा संडे ना. मी आपला आवडीचा लाडका मित्र सयाजीराव गायकवाड आपल्या या शोमध्ये आपला विराम घेतोय आणि थँक्यू फॉर वॉचिंग मी. कीप वॉचिंग. बाय.